घ्या. कुठं तिकडेच ठेवले होते का वहिनीच्या खोलीत? हा तिकडेच ठेवले होते. घ्या ना. देऊन राहिली ना तर मग चौकशा काय करून राहिली? घ्या ना चुपचाप आता. हे 2,000 आहे ना हे. 5,000 दे, 5,000 दे. 5,000ची गरज आहे मला आणि 5,000 तुझ्याजवळ दिले होते मी. हे 2,000 आहे, अजून 3,000 दे. 3,000 खर्च झाले माना. 2,000 घ्या, जेवढे आहे तेवढे. खर्च झाले? कुठं खर्च झाले? काय केलं तू? हा 3,000 कसे खर्च झाले? तो 3,000? हो झाले खर्च. आता तुम्हाला काही 1-1 रुपयाचा खर्च सांगता मी. झाले खर्च. भाजीपाला आण, हे आण, हे आण, सारा माईकडेच तर होतं. दूध आण, हे आण, झाले खर्च. हे 2,000 वाचले. घ्या, अजून तिकडे जोड करा. काय 3,000 भाजीपाल्यासाठी तर मी दिले होते ललिता पैसे. हो तर आता बाई माझ्याजवळचे संपले तेव्हा मी तुम्हाला मागितले. 3,000 संपून गेले त्यापासूनचे. असं काय आणलं बाबा त्या? हा मला आता ते आई बाबा आले तेव्हापासून तर माझपासून घेत होती पैसे. 1,000 रुपये भाजीपाल्यासाठी. आता बाई आता जास्त भाजी लागते, जास्त आणा लागते, महाग आहे सगळं, तर 1,000 रुपये द्या. 1,000 रुपये 2-4 वेळा दिले ना मी तुले. आणि तेही संपवली. असं काय आणलं बाबा खूपच? हो बरोबर बोलते आई. 3,000 रुपयाचं काय आणलं? नाही दिले म्हणतो, मग 2-4 वेळा दिले म्हणते आई. तर 4,000 आईपासून घेतले, त्या 3,000 हे खर्च केले, म्हणजे एकूण 7,000 रुपये झाले. मग एका महिन्यातच 7,000 रुपये लागले का तुला भाजीपाल्यासाठीच? हा बोल आता. आता बहिणी एका महिन्यापासूनच दिले. मग तुम्ही हे पैसे 5,000 रुपये मला कधी दिले? 2-3 महिने झाले त्याले. तर मग तेव्हापासून थोडे करता झाले मला 3,000 रुपये खर्च. पण तेव्हा तर बिंदूच होती वा. बिंदू सगळं तर बिंदूच आणे. बिंदू असल्यावर तुला तानालीच लावत नाही, तेच आणते. आणि ते मला पैसे मागत नाही. मोहन देतेच तिच्या पैसे, त्याच पैशाने ते आणते घरातला खर्च. मला मागत नाही ते. आणि तुला कधी आणलं म्हणतो त्या पैशानं? आता बाई इर्जन नको टाका तुम्ही. मी सांगून राहिली ना, भाजीपालाच नाही तर उली हे आण त्याच्यातच खर्च झाले. मग माठ आणला म्या, अजून 2-3 चीजा काही आणल्या, झाला खर्च. आता मला एवढी बी उजागरी नाही आहे का? एवढा बी हक नाही का माझ्या घरामध्ये पैसे खर्च करायचा? हो तुम्ही सांगा झेरचे बाबा, एवढे मी 2-3 हजार खर्च करू शकत नाही का? करू शकतो पण सांगून कर ना. मला सांगितलं का नाही त्या घेरेचे बाबा, मी हे आणलं, हे एवढे झाले, जेव्हा झाले खर्च तेव्हा मला कमी सांगितलं. त्या मला वाटलं हाय बा त्यापाशी 5,000 रुपये आहे बा. तू काय म्हणतो ती बचतीसाठी द्या, मापाशी बचत करून ठेवतो मी, खर्च नाही करत. मग काऊन नाही तू बचत करून ठेवली, काऊन खर्च केले? ह्या माय म्हणणं आहे. मला नको विचारा आता, काही झाले खर्च बस. असं तर नाही का दिल्ली माय बापाले? हा 5,000 रुपये काढून तसं दिल्ली काढून तुला माय बापाले? बरोबर बोल, बरोबर खरं बोल. दिल्ली माय बापाला काढून. हा दिले. मग काय म्हणता? दिले नाही होते त्याच्यापाशी म्हणून दिले म्या. वापस देईन म्हणते. मग काय तर तुमचं आता काय पचित नाही गेले, देईन म्हणते वापस. 2-3 महिन्यानं वापस देतील. हा अशी बोल ना मग खाली माय बाबाला दिले म्हणून. हा कायले खोटी बोलून राहिली? खर्च झाले करून. पहिले कमी खरं बोलत तू. आता दिली तू पैसे त्या माय बाबाला, जाय तिथंच जाय आणि तिथंच राह, तू तिथंच खाय जाय. राहू द्या ना बापूजी, राहू द्या ना. गरज असन त्याले दिले वापस देईन म्हणते ना. ते म्हणते ना वापस देईन म्हणते ना. मग काय ले आता तिथं जाय काय असं म्हणता तुम्ही? राहू द्या आता, गोष्ट बंद करा. नाही वहिनी, इले जेवढी फट दिली ना, जेवढी सूट दिली ना, तेवढी हे वरत वागण हे अगाऊपणा करण हे. इले सूट देवा नाही लागत. इले एकाच गलतीमध्ये इले दाखवून द्यावा लागते दणका. आणि हिच्या माय बाप हिच्याही पेक्षा नालायक. आताच सांगतो तुम्हाला, जे काय बोलायचं आहे मला बोला. आता सांगतो माय बापाचं नाव नाही काढायचं. यायले काही नाही म्हणायचं. तुम्ही माहिती धोबऱ्या तोंडाचे, घेमच्या तोंडाचे, तुम्ही माहिती किती चांगले आहे का? आले तर कसे वागले ते मला माहित आहे का? शिकू नका मला, सांगू नका मला. जास्तीचे बोलाल ना ते इच्छा येतच तुमची उतरून ठेवून. मी आता सांगतो, मला अशी तशी समजू नका तुम्ही. काय उतरवशील माय? सांग, चुका करशील तू? हा आणि उतरवतो माय? हा म्हणून तर केला धोंड्या जवायाचा, दिल्ली अंगठी चांदीची, मायाच पैशाची मलेच दिल्ली नाही. मोठेपणा दाखवला. काय गरज होती? नाही होतं तर नाही करते. मी म्हणत होतो का करा म्हणून. हा मायाच पैसे घेतले ना, मलेच अंगठी केली, मलेच कपडे घेतले, मायासाठीच खाणं पिणं केलं. मी आपल्या गैरसमजमध्ये होतो, गैरसमजुतीमध्ये होतो. केलं मस्त सासऱ्यानं करून. आज माहित पडलं मला बरं खरं. दिन म्हणते तुम्हाला पैसे वापस तुमचे. दिन ते 2 महिन्यानं देतील, पण देतील वापस. पचित आहे का? देतील ना वापस. जरा धीर नाही का तुम्हाला? रे नाही पाहिजे होते मला पैसे, सांगून देते ना. पाहिजे बा, गरज आहे त्याला तर द्या, मागते. सांगून देते ना तर मी मागतलंही नसतो. तुला लपून पाहून दिली. जाय आता तू जर माहिती जाय, किती तुझे मागं तुला ठेवते आणि तू किती त्याला पैसा कमावून स्वतःचा कमावून देतो. जाय तिथंच कमावून आणि ते देते. जाय आत्ताच जाय. जातो हो. पोराले घेतो जातो. पोराले हात नको लावू. पोराले नेवायचं नाही. पोराले इथंच राहू दे. आताच सांगतो तुला. ठीक आहे. नाही नेत त्यालाही नाही नेत, मीच जातो. बस येतही नाही आता डबल फिरून.
ललिता ए समजदारीनं काम घे हो. राहू द्या वहिनी, तिला राहू द्या. ते समजदार बायको आहेच नाही ते. राहू द्या, करू द्या तिच्या मनानं जसं करते तसं. जाऊ द्या, तिची जागा तिथंच आहे. म्हणते कोणती नालायकी केली माझ्या आई बाबांना. एक बोलाची हद राहते, एक बोलाची. हदच्या बाहेर बोललंही नाही पाहिजे, आणि हदच्या बाहेर बोललं ना तर ऐकणं नाही होत. बोललं नाही पाहिजे असं. येतच नाही आता, बिलकुल येत नाही आता. म्या त्याला व्रत काढलं, म्या त्याला असं सन्मानानं खावाचं शिकवलं, आणि तोच मला शिकून राहिला आता. नाही तर भावाच्या आणि बापाच्या मागं मागं तर आहे. 1000 रुपये दे ना त्याचे हिशोब घे, हिशोब सांगे, आणि तो माझा हिशोब घेऊन राहिला आता. आता चाललीच जातो आणि आता सगळं नाचदाच होऊन जाते. मग मी गेली का पुरं दुकान विकान पार बसून जाते मी. हा पैशाची मजा आहे. याला वाटत असन का हिची गरज नाही आता मला. जेव्हा गरज होती माईवाली त्याला, तेव्हा चांगला चांगला वागे मा सांगा. मी जसं म्हणू तसं करेन. आता गरज नाही ना त्याला. आता चालून राहिलं मस्त दुकान. मी घरी स्वयंपाक त्याच्या करून राहील त्याच्यासाठी. तर म्हणते आता माझी गरज नाही, आता चाललीच जात. आता येतच नाही, आता येतच नाही बिलकुल आता. ललिता, बिंदुताई आता जातो मी. आता येतच नाही मी बिलकुल आता. आणि बिंदुताई मा भेरेले पाहिजे सांभाळता त्याला. आता नेत होती मी त्याला सांगा, तर यायनं म्हणलं मा पोराला नेऊ नको. तर नाही नेत मी त्याच्या पोराले. कसं पाहते तर माहीतच पडते. पण काही जास्त तब्येत गी खराब झाली ना तर पाहिजे जरासं त्याला. ध्यान ठेव जा फक्त. अहो रागाच्या भरात बोलले बापूजी. तू मनावरच घेऊन खरंच चालली जाशील काय? हा जाऊ नको, जाऊ नको ललिता, जाऊ नको. रागातला निर्णय, रागात घेतलेला निर्णय चुकीचा राहते. तू दिमाग थंड ठेव, शांत राह. ते बी थंड होतीन, बापूजी थंडी होतीन, तूही थंडी होय. दिमाग शांत ठेव आणि चुपचाप राह, कुठंच जाऊ नको. नाही नाही बिंदू ताई, आता नाही थांबत मी. घेतला मी निर्णय आता. ते नाही 2-3 वेळा म्हणलं जाय जाय, आता जातोच आता. अहो ललिता, जाशीन अजून वापस येशील. मग त्याला काय वाटते? जाते ना वापस येते, जाते ना वापस येते. सवय राहिली जावाची. हा असे म्हणते. त्याच्यापेक्षा इथंच राह ना, इथंच कडक होय. कायले जातं? काही घर सोडून जावाची गरज नाही. किती झालं तर सासर ते सासर, माहेर ते माहेर. पोरीसाठी माहेर 2 दिवसाचं राहत असते, जीवनभराचं नाही ललिता, समजून घे. इथून जाऊ नको, घर सोडू नको, इथंच राह. नाही बिंदुताई, मला बोलते ना, ते मला लागलं नाही. मा आई बाबाला बोलले. नाला काय म्हणते? काय नाला की गेली माझ्या आई बाबाने? हा आणि चालली जाईन त्याला देईन तिथंच जाय. तर मग जातो ना मी, जातो कामाला जाईन त्याला देईन, राहीन तिथंच. त्याची गरीबी दूर होईन. कसं बसं खावाची सोय नाही लागत त्याची. तर खावायला तर 2 टाइम भेटल. आम्ही सगळे कामाला जाऊ. तर तू ललिता हे पाय बिंदुताई, ऐका तुम्ही. म्या पैसे मी स्वतःहून दिली नाही त्याला. माझ्या बाबा खूप दुखी होते, खूप दुखी झाले होते का बा. जेवायचा धोंड्या करायचा आहे, आपल्यापाशी पैसे नाही, काय आपल्यावर परिस्थिती आली, पोरीच्या घरी येऊन खावा लागून राहिलं, असं तसं म्हणत होते. तरी त्याने मागले नाही, बरं मागले नाही. मॅच समोरून म्हणलं आई बाबा हे घ्या मी देतो, मग तुम्ही मला वापस करून दे जा. असं म्हणे नाही घेत होते माझे बाबा. राहू दे बाई म्हणे, मी कसंही करण म्हणे धोंड्या जेवायचा. पण मॅच म्हणलं बाबा काय इकडे तिकडे ढोंडता आहे ना मापाशी, घ्या देऊन दे जा तुम्ही. मॅच दिले काय म्हणते ते ना घेतले म्हणते. त्याला दिले काय झालं? दिलं तर कोणाची गरज भागवली तर काय चुकीचं आहे? हा नाही चुकीचं तर नाही आहे ललिता, ती गोष्ट खरी आहे, तुही चुकीचं नाही आहे. पण द्यायचं होते तर सांगून देते. सांगितलं असतं तर दिवस नाही दिले असते बिंदुताई, दिवस नाही दिले असते. जेव्हापासून माझ्या आई बाबा आले ना तेव्हापासून यायनं ताने मारणं चालू केले होते. असं तसं येवाच्या पहिलेच बोलायला सुरू केली होती. हा असं तसं उलट सीधं. मग म्हणलं असतं माझ्या आई बाबाला पैसे पाहिजे तर दिले असते, नाही दिले असते म्हणून मी सांगितलं नाही, चुपचाप घेऊन दिले. तरी ललिता माय म्हणणं हेच आहे का तू घर सोडून नको जाऊ घर सोडून. बस एवढंच माझं म्हणणं आहे बा. शेवटी मग तुझी मर्जी. नाही बिंदुताई, मी चालली, जातोच मी. येईल तर समजलं पाहिजे का बायको काय चीज आहे. आपण त्याला धरून राहिलं ना तर ते अजून वरती चढते का आम्हाला गरज नाही बायकाची, येईलच नाही आमची गरज आहे असं होते. म्हणून मला जाऊ द्या, मला काही थांबू नका, आता अडू नका, मला जाऊ द्या. बरं बा, तुझी इच्छा आहे तर जाय. धैर्यावर लक्ष ठेव जा थोडंसं बिंदुताई. त्याची तू काळजी करू नको. जशी परीले वागवतो तशी त्याला वागवून. जेवायला घरीच यान काय? नाही आता मी काही जेवायला येत नाही आणि काही नाही. डायरेक्ट आता काम झाल्यावरच येईन मी, संध्याकाळचा 6-7 वाजता. मग जेवायचं हो, डबा बांधून देतो, थांबा. राहू दे, तू काय जेवशील मग मला बांधून देशील. मी जेवलो ना पोटभर. आता जे वाचल्या 2-4 पोळ्याच्या तुले होतील, मला देशील त्या बांधून. तर मग तू काय उपाशी राहशील का? मी कामामध्ये दिवस निघून जाते. जेवलो मी पोटभर, आता चाललो मी. रात्रीचा स्वयंपाक करतो मग. माया होते, मी 2 पोया खातो, 4 पोया आहे, 2 खाईन, 2 तर तशाच राहीन. मग त्या रात्री खाऊ काय? मग त्याच्यापेक्षा देतो तुम्हाला बांधून. पोटाले आधार राहते 2 पोयाचा कसा बसा. 2 पोयाला पोट भरच होते समजा. मी तर घरी जाऊ, नाही बी खाल्ली, पोटाले बांधून झोपून राहिली तर होऊन जाते. पण कामाच्या माणसानं खाल्लं पेल्लं पाहिजे. ऊन तपली तर मग काय करा, अजून वरतून सूर्य चक्कर करायला तर कामाच्या भरामध्ये. हा घ्या, थांबा 2 मिनिट थांबा, मी आणतो बांधून. राहू दे म्हणतो तुला 2 पोया रात्री होईन. त्या 2 पोया रांधतो आणि 2 पोया त्या होते, तेवढंच वाचते. राहू दे, नको करू, नको बांधू. होते मी पोटभर जेवलो. आता काही मला पाहिजे नाही.
काही नाही. पाणी राहते तिथं, पाणी पितो, होऊन जाते माय. अहो पण नाही म्हटलो ना तर नाही, राहू दे. बरं माय ललिता. ललिता बाई, तू कशी काय? आणि धैर्य कुठं? धैर्यला नाही आली? आणि जवळ नाही आलं? तू कशी काय आली एकटीच? बाई ललिता. हा मग कशी काय आली हो ललिता? आई बाबा झालं सगळं, आता तुटलं. आता नाही जात मी तिथंच. आली मी, कपडे लत्ते घेऊन आली मी आता इथंच. आता इथं तुम्हालाच करू लागतो आणि तुम्हालाच देतो. बाई ललिता, किती बोलून राहिली ना तू? हा काय झालं? ललिता काही जवळ बोलले काय? काही गारबीर झाली काय? काही भांडणं गिणणं झाले काय? तर त्या सासू संग झाले का? तर जाऊ संग कायच्यासाठी कोणासाठी संग काय होय काय नाही? काहून आली बापा तू? आणि बोलून कशी राहिली? जात नाही तुला, तुमच्याच पाशी राहतो, तुमच्याच पाशी करून देतो बापा. काय होय हे असं कसं बोलून राहिली तू? नाही मा सासू संग नाही, मा जाऊ संग नाही. माई जाऊ तर मला जाऊ नको म्हणे. पण माय जवळ तुमच्या जवळ संगत झालं घेरेच्या बापा संग. त्याईनच म्हटलं मला चालली जाय म्हणे, तुला माहेरी तिथंच राह म्हणे. तर मग मी काहून राहते म्हणते चालली जाय, तर मग मी येऊन गेली. ललिता बाई, असं करायला लागते का? मग एकाएकी असं रागात घर नाही सोडायला लागत. चालली जाय म्हणलो, भांडणं झाले असून तुमच्या, तर कोणत्या कारणानं झाले ते तुलेच माहित. हा भांडणं झाले, जवायनं रागात म्हणून दिलं चालली जाय, तू येऊनच गेली बेटा. हा असं घर नाही सोडाव. नाही बोलले असं, जास्त बोलले असं. हो ललिता, कायच्यासाठी भांडणं काहून बोलले? हा चालली जाय असं म्हणते का कोणी? किती बी भांडणं झाले तरी चालली जाय असं नाही म्हणा जवायनं. बरं केलं आली तर. बोलूनच देते रागामध्ये माणूस. तर मग काय आपण? बाबा रागामध्ये नाही बोलले ते सिरियसली बोलले ते. खरं बोलले ते. एक वेळा रागामध्ये एक वेळा म्हणते माणूस, ते 10 वेळा म्हणलं चालली जाय. बरं केलं आली तर. तीन कायच्यासाठी भांडणं कायच्यासाठी झाले तेवढं सांग. हो सांग बरं बाई, कायच्यासाठी भांडले जवाई तुला? सांगा काय झालं? सांगतो ना बाबा, मी सगळं सविस्तर सांगतो. चला तो अंदर, इथं बाहेर काय अंदर बसू सांगतो. मी येतो संध्याकाळी. मी कामावर चाललो ललिता. मग ऐकतो मी संध्याकाळी. आता आहे ना तू इथं? आता अर्धा घंटा उशिरा जा आता. ऐकून घ्या ना काय म्हणते तर. हा बाबा चला आत ऐकून घ्या. पहिले मी काय म्हणतो तर कायच्यानं भांडणं झाले आणि काहून मी आले. हा ठीक आहे, चाल. तर आई बाबा असं झालं का, मी तुम्हाला 5,000 दिले का मी त्याच्यासाठीच होय. काय म्हणू बाई, तुला नको देऊ मा. हा तरी दिले तू जबरदस्ती आता. हो ना, मी तर म्हणू तुला नको देऊ म्हणून कोण दिले? मला माहित आहे ना जवायची जात कशी राहते. तर त्याच्या इकडे त्याच्या द्या म्हणते, बायकोच्या इकडे नको द्या म्हणते. तर नाही तर म्हणत होती मी बी तुले काय तू दिली बाबा जबरदस्तीने घ्या. त्याला माहित नाही, वापस करून दे जा. माहितच नव्हतं ना त्याला आई बाबा. त्याला माहितच नव्हतं. काय माहित ते दुकानामध्ये गरज पडली त्याला सारी उधारी केली दुकानामध्ये. सारे इकडे सारी उधारी देते. आणि माल आणायचा असला तर मग पैसे खिच्यातून पैसे नेते. तर माल आणायचा होता वाटते. तर त्या दुकानवाल्यानं म्हणलं म्हणते का जुने दे आणि नवीन माल घे, जुने पैसे दे. मी याच्या पैसे नसते. मग यायला आठवण आली का हा ललिता जवळ दिले होते पैसे, तर मापाशी मागायला आले. मापाशी तर होते ना. मग काय करू म्हटलं. तरी बिंदुताईनं 2,000 दिले. एवढे देऊन दे म्हणे. आता मी त्याला 2,000 दिले. तर बाकीचे खर्च झाले म्हटलं. हा तर मग पण माझी सासू होती तिथं कैदाशी. ते म्हणे मला तर मॅस्त दिले तुला भाजीपाल्याले, तू आली तर मॅस्त दिले भाजीपाल्याले. आणि पहिले तर बिंदू करत होती अशी तशी तिनं चढवलं अजून. मग हे बोलायला लागले पैसे दिले मायबापाले, पैसे दिले मायबापाले. जाय आता त्याच्याच पाशी राह. किती तुले ठेवते तर जाय तिथंच काम कर, कमा आणि ते दे असं म्हणे. मग काय करू मी? अच्छा अशी म्हणजे जवळ नाही तिथंच आहे. किती ठेवते तो माय बाप तर पाहतो नाही. आणि मग पोराले काऊन घेऊन आली? नाही म्हणे मा पोराला नको नाही म्हणे. तर नाही आली बाबा. मग जा म्हणलं ठेव. बरं केली ठेवली तर. सांभाळतो म्हणा पेपर बघतो. आणि त्याची माय किती सांभाळते लेकराले तर माहीत पडते आता. ते सांभाळते ते तर जरासे बी लेकराले पाहत नाही. दिवाळी ते तिच्या लेकरं पाहणं. बिंदुताईच्या वरच आहे आता दोन्ही लेकरं. कामही कर आणि 2 लेकरही पाहन. पडते मग अजून बिंदुताई अजून बिमार. बिंदुताईला सहन होत नाही. आताच बिमार पडते. पोरगी झाली तेव्हापासून बिंदुताईला कमजोर झाली. असं होय का? शकू दे आता चांगली त्याची. शकू दे चांगली. जोपर्यंत स्वतः ठेवायला येत नाही तोपर्यंत जाऊच नको बरं ललिता. राय आता मस्त आपल्याच घरी राय. मस्त राय खा आणि काही चिंता नको करू. जाऊच नको. शकू दे साजरा त्याने. तेच काय म्हणून तर मी येऊन गेली. बिंदुताई म्हणे नको जाऊ. असा घाईघाईत रागारागात निर्णय खोटा ठरते. मी म्हणलं नाही बिंदुताई जाऊ द्या म्हटलं. मला आता त्याला पाहतो म्हटलं किती त्याची होते. तर मी आता त्याला वर आणलं. आता गुलामगिरी तर करत होते भावाची ना बापाची. तर मी दुकान टाकायला लावलं म्हणून दुकान टाकलं ना. आता शेटजी सारखे दुकानात राहते आणि पैसा खूप ठेवते. कोणाला हिशोब द्यावा नाही लागत. पहिले तर 1,000 रुपये देत होते तर हिशोब घेत होते. मी त्याला चांगल्या ठिकाणी आणलं आणि तो मायावरच उलटा फिरून राहिला. तर मग म्हणून माझ्या जीवावर आली. म्हणलं जाऊ किती गेले त्याची माय त्याचे भाऊ त्याचा बाप ठेवते करते याच्यासाठी तर माहीतच पडते म्हटलं. म्हणून मी येऊन गेली बॅग घेऊन. बरं केली ललिता. चांगलं केली आली तर. आता राह मस्त इथं. राय बाई मग आता काही चिंता नको करू. हा आम्ही आहो तोपर्यंत तुला चिंता करायची गरज नाही. ठीक आहे? हा बाबा तुम्ही माझ्यासाठी आणि मी तुमच्यासाठी बस. बाकी दुसरं कोणी नाही. बरं ठीक आहे. राय आता बस.
मी चाललो बा कामावर. आता काम करणं महत्वाचं आहे. पेरून टाका लागेल म्हणलं. लोकांच्या तर झाल्या बी पेरण्या, पण मी थोडासा 15 दिवस उशिरा पेरून घेईन. पण वावर पेरण्यात गत आहे. वावर पेरलं नाही तर गत आहे. वावर पेरणं बरं आहे. वावर आहे तर पावर आहे. पेरा बाबा पेरा. ह्या वर्षी मी हा साथ देतो तुम्हाला. ह्या वर्षी पेरा मस्त कामाचा वावर पेरा. मी बी कामाला जातो. मी काही घरी बसून राहणार नाही. नाही बाई, तुझे कामाला जायची गरज नाही. मीच एकटा काफी आहो. ठीक आहे, चालतो. अहो देतो न बांधून 2 पोया. चालले जा घेऊन. आता ललिता यायला दिवसभर तिला लागत नाही काय तिला चारशे उपाशी ठेवशील काय? राहू दे, मी चाललो. मी जेवलो पोटभर. ठीक आहे बाबा जा. आई मी बाबाच्या देखत चांगली नाही तर अजून काय म्हणे जवाई धीरेचे बाबा का तुही नालाय काय तुझे मायबाप बी नालाय काय म्हणे. हो अशी म्हणे. बापरे बापरे लय बोलून गेले मग जवाई. तर कोण नाही सांगितली त्या बापाले? सांगते ना त्याला माहित पडलं पाहिजे. नाही तर म्हणतात का मग ललिता तशी आहे त्याच्या बरोबर हे तुझ्या बाप बी बोलू लागतील मग. हा धाडून दे तूच बोल देत असे तसे सांगतील. सांगायला पाहिजे होतं तुला. तर म्हटलं बाबाला जास्त अजून राग येईन तर म्हणून बरोबर बी नाही वाटत, चांगलं बी नाही वाटत ना. तर म्हणून मी सांगितलं नाही. तर असं म्हटलं नाही त्याने मला बोलले ना आतापर्यंत कितीक बी बोलले तरी मी राहिले ना तिथं. त्यानं असं म्हटलं ना तुम्हाला तर म्हणून मला अजून राग आला. मग काय म्हणलं राहतच नाही म्हणून मी निघून येऊनच गेली. नाही लागन तर बिंदू ताईला सांगून ठेवलं तर धैर्याला पाहिजे म्हटलं ध्यान ठेव जा म्हटलं. ते बुडी काही ध्यान ठेवत नाही म्हणलं. ध्यान ठेव जा म्हटलं. हो म्हणे मी हा म्हणे. तर म्हणून मी ते आहे म्हणून मी सोडून आली. नाही मी जबरदस्ती घेऊन आली असते लेकराला. नाही राहू दे बरं केलं जवानं म्हणलं नको नेऊ त्याला. राहू दे बरंच केलं सोडलं तर त्याचं लेकरू त्याच्यापाशी. हो त्याची माय किती पाहिजे तर माहीतच पडन. आता तू नको काळजी करू. आता राय मस्त आरामाने येत असा. आरामानं काय आहे कामाला जाऊ ना दोघे जणी. कामाला जाऊ आणि मस्त वावर पेरू ह्या वर्षी. नाही तू घरीच राहायचो. मी ना त्या बाप दोघंच जातो आम्ही कामाला. लोकांच्या नाही जाईन पण घरच्या वावरात तर करू लागल. हा घरच्या वावरात करू लागजो.